दादांनी आमच्या 4 पिढ्या वाया घालवल्या. तुम्ही म्हणता असं? हा, आम्ही म्हणतो असं. तुम्ही म्हणता? आम्ही म्हणतो. प्रचार केला नाही, प्रचार केला नाही. आमच्या पिढ्या 4 गेलेल्या आहे. कारण ज्या वेळेस दादा कर्तृत्वान तिथं आले, दादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आले, तेव्हापासून जानाई शिरसाई आसन, पुरंदर उपसा आसन ह्या योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालेल्या आहेत. आणि आज आमच्या भागात ऊसाची पिकं आहेत. कोण म्हणतं 23 गावाचा विकास झाला नाही? तुम्ही म्हणताय शरद पवारांनी 3 पिढ्या बर्बाद केल्या पाण्याच्या मुद्द्याला घेऊन, तरी तुम्ही राष्ट्रवादीत आहात? नाही, राष्ट्रवादी दादांच्या बरोबर आहे. आम्ही दादांच्या बरोबर, पवार साहेबांच्या बरोबर नाही. यापूर्वी नव्हता? पवार साहेबांबरोबर 8 महिन्यापूर्वी नव्हता? दादांच्या बरोबरच आहे. 8 महिन्यापूर्वी वहिनीपासून आम्ही दादांच्या बरोबरच आहोत आणि दादांच्या बरोबरच राहणार आहे. कारण कर्तृत्ववान पुरुषाच्या बरोबर राहणे हे आम्हाला विकासाच्या दिशेने महत्वाचं आहे. त्यांच्याच पाठीमागे हे खूप थेट बोलणं होतंय, थेट बोलणं होतं. हा बोला. आता त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आता 250 रुपये मोदी सरकारने एफआरपी वाढवली. दुसरी गोष्ट 1.5 लाख रुपये अजितदादांनी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना 0% व्याजदराने देणारी पुणे जिल्हा बँक ही 1 नंबर महाराष्ट्रात चालली. परत तुम्हाला सांगतो, ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय त्यांना पर अनुदान म्हणून 50,000 रुपये अजितदादांनी दिलेत. आणि तुम्हाला सांगतो ह्या तुतारीची इथं बघा तुम्ही, इथं कॅमेरा लावा. एक माणूस आहे यांचा अख्ख्या बारामतीत बोलण्यासाठी. सुप्रियाताईंकडे एक माणूस आहे इथं तुतारीचा बोलण्यासाठी. ताईंनी जर 118 गाव आहेत बारामती तालुक्यात, जर प्रत्येक गावातला एक माणूस जर ओळखला तर मी राष्ट्रवादी हो का? राष्ट्रवादीचा आहे. मी सुप्रियातांना उघड मतदान करतो. जर ताईंनी जर प्रत्येक गावातला एक माणूस ओळखला, त्यांनी काही केलं नाही, फक्त सेल्फी काढलाय. अजितदादांच्या नावाची निवडून आलेले जेवढी कामं खासदारांनी केली नाहीत ना, सुनित्रा वहिनी कुठलंही राजकीय पद नसताना टेक्सटाईल पार्क मध्ये 3,500 महिलांना रोजगार वहिनींनी उपलब्ध करून दिलाय. तसं खासदारांनी 5 कामं सांगावे. दादांची कामं, भूमिपूजन दादाचं काम मोठं झालं, उभं झालं की तिथं जाऊन फक्त फोटो काढायचा निधी मिळाला. केंद्रातनं किती निधी मिळतो? काहीच नाही. आता म्हणले आमचे मित्र तिथं हे काला पालखी महामार्ग केला, ह्याला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिली. सुप्रियाताईंचा त्यात काहीच संबंध नाही. बरं, ठीक आहे. मी शेतकऱ्यांचे, मी तुमच्याकडे येतो. ऐका, तुम्ही थेट माझा प्रश्न आता हे म्हणतात की पवार साहेबांनी नाही केलं, हे म्हणतात अजितदादांनी नाही केलं. या मुद्द्याला घेऊन मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मला तुमच्याकडनं शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांनी काय केलं, अजित पवारांनी काय केलं याबद्दल जाणून घ्यायचं. शरद पवारांनी काय केलं नाही असं म्हणतात, दुसरीकडनं अजितदादांनी काय केलं नाही असं म्हणतात, सुप्रियातांनी तर केलंच नाही असा देखील आरोप केला जातोय. ठीक आहे, मला प्रश्न घ्यायचा आहे शेतकऱ्यांना, ज्या प्रश्नाला घेऊन खरं तर मी दोन्ही बाजूने त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ते जाणून घेणार आहे. मला सांगा, शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, दादा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, एकदा 2 टर्म राहिले ते. शेतकऱ्यांसाठी यांनी केलं काय? पवार साहेबांची अशी कृपा झाली आमच्यावर की जे आमचा रिकव्हरी बेस जो होता ऊसाचा तो 8.5% बेस होता. म्हणजे 8.5% रिकव्हरी बेसवर आमचा ऊसाचा भाव ठरवला जायचा. पवार साहेब कृषी मंत्री असताना 8.5चा त्यांनी 9% केला. बरं, 1 आणि 9चा 9.5 केला. म्हणजे 1% रिकव्हरी बेस बदलला. म्हणजे 305 रुपये एका टनाला ऊसाच्या भावावर त्याचा परिणाम झाला. त्याचबरोबर तोडणी वाहतूक खर्च जो आहे तो आम्हाला प्रत्यक्षात 160 रुपये येतो असं तिथं दाखवलं गेलं. आता कृषी मंत्री असताना ह्यांच्या ताब्यात होतं की प्रत्यक्षात तोडणी वाहतूक खर्च किती होतो, तर प्रत्येक कारखान्याचा तोडणी वाहतूक खर्च हा 700 ते 800 रुपये येतो. आणि ह्यांनी मात्र 160 रुपये वजा केला. म्हणजे पवार साहेबांनी आमच्यावर कृपा केली आणि पर टन 2,000 रुपये टनाला कापायचं कमी म्हणजे त्यांनी हे केलं. दुसरा मुद्दा असा, अजित पवार साहेब ज्यावेळेस आपल्या राज्याचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस असताना 7 फेब्रुवारी 2017ला एक शासन निर्णय निघाला. 19 जून 2017ला जो 27 रुपये प्रति लिटरचा होता. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती. आम्हाला दुधाला 27 रुपये भाव मिळायला पाहिजे होता. परंतु बारामती तालुका दूध उत्पादक संघ असेल, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ असेल, ह्यांनी 14,046 क्रमांकाची राज्यामध्ये दररोज 1,78 लाख लिटर दूध तयार होतंय. जवळपास 8,000 कोटी रुपयाला दूध उत्पादकाला लुटायचं काम अजित पवारांनी केलं असा आमचा थेट आरोप आहे. म्हणजे दोन्हीही आम्हाला चोर माऊस भाऊ अर्ध वाटून खावा असं सारखं आहे. पलीकडे तुम्हाला सांगतो, बारामती अॅग्रो जे आहे, बारामती अॅग्रोने 709 रुपये आरएसएफ दिलेला नाही. ह्याच्या बाबतीत हे बोलत नाहीत. 1200 किलोचा काटा आहे ह्यांचा, ह्याच्यावर हे बोलत नाहीत. ऊसाच्या भावावर बोलत नाहीत, दुधाच्या भावावर बोलत नाहीत. ऊर्जा मंत्री मध्यंतरी नितीन राऊत होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस अजित पवार काय म्हणले, ब्रह्मदेव जरी वरून आला तरी आम्ही वीज पुरवठा खंडित करायचं बंद करणार नाही. म्हणजे त्यावेळेस यांना शेतकरी दिसले नाहीत का? बरं, ठीक आहे. 3 मुद्दे त्यांनी मांडले. हा दोघांकडे येतो. यांच्या मुद्द्याला घेऊन येतो आणि नंतर मग यांचा मुद्दा झाला की तुमच्याकडे तुम्ही स्पेसिफिक सांगायचं शेतकऱ्यांसाठी काय केलं, स्पेसिफिक सांगायचं.
बारामतीमध्ये असं एक पण गाव नाही की ज्या गावामध्ये आदरणीय ताईंचा निधी पोहोचला नाही. रेकॉर्ड तुम्ही तपासा, आम्ही बोलत नाही. यांचे आरोप 362 कोटी निधी एकट्या बारामतीमध्ये. यांचे आरोप तुम्ही ऐकले, यांचे आरोप तुम्ही ऐकले. उद्योग विकास सांगतो ना आम्ही, ताईंनी जो केलेला ना आदरणीय शरदचंद्र पवार साहेब 1967 सालापासून बारामतीच्या विकासासाठी अहोरात्र झटतच ना. बरं. आज ह्यांना 8 महिन्यापूर्वी हे साहेबांचं नाव घेऊन मत मागतो. ठीक आहे, आला तो मुद्दा आला. काका तुम्ही त्यांचे आरोप ऐकले, तुमचं काय म्हणणं आहे? हा, त्यांनी ऊसाच्या दराचा मुद्दा मांडला, विजेच्या संदर्भातला मुद्दा मांडला, दुधाच्या दरासंदर्भातला मुद्दा मांडला. या विषयाला घेऊन कृषी मंत्री असताना किंवा एकूणच अजितदादांनी उपमुख्यमंत्री असताना काहीच केलं नाही का? एक सांगतो की या ठिकाणी शेतीची निर्यात आहे त्या आपण आयात करत होतो, पण शरद पवार जसे कृषी मंत्री झाले त्यांनी आपलं धान्य इतकं वाढवलं, MRP दिली, त्यामुळे आपण निर्यात करायला लागलो. हा शरद पवारचा कृषी मंत्र्याचा तुम्हाला आपल्याला त्याचा दृष्टिकोनाचा आपण विचार केला पाहिजे. शेतकऱ्याचं MRP त्यांनी वाढवलेले आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला दृष्टिकोनचा हे करता हलगर्जीपणा करता येणार नाही. त्यांचा तो दृष्टिकोन तुम्हाला मान्य करायला लागेल. बरं ठीक आहे, ठीक आहे. हा, 70,000 कोटी रुपये जे शेतकऱ्यांना माफ केले कोणी केले? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनीच केले ना. हा? मला सांगा, आज सामान्य माणसाला जर तुम्ही शेतकऱ्याला जरी विचारलं का आजचा कृषी मंत्री कोण सांगायला येत नाही. साहेब सांगते, साहेबच नाव घेतात सगळेजण. याचा अर्थ काय? शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये. ठीक आहे. भाजप. हा. सुप्रिया सुळेंचा निधी बघा, 68% निधी निवागारी घालवला आणि ह्यांनी म्हणे विकास केला. कसला विकास केला? 370 कलमला विरोध करणार आहे, राम मंदिराला विरोध करणार आहे. सुप्रिया सुळेंनी 1 रुपया बारामती लिहिला नाही. यांनी काय सांगावं? त्यांनी सांगावं सुप्रिया सुळेंची 5 कामं आम्ही मतदान करू सुप्रिया सुळेला. शेतकऱ्यांचे मुद्दे येतो शेतकऱ्यांचे मुद्दे. हा, शेतकऱ्यांचे 1 मिनिट. शेतकऱ्याचे मुद्दे. माझ्या बळीराजांनी मगाच काही आरोप केलेत की दादांनी असं केलं, पवार साहेबांनी तसं केलं, पण मी ठामपणे सांगतो शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता ह्या महाराष्ट्रातला एकमेव असेल ते अजितदादा आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही मगा सांगता 5, तुम्ही ऐका, तुम्ही आम्हाला बोलू द्या, मध्ये बोलू नका. तुमच्यामध्ये बोललोय का? तुम्ही नका मध्ये बोलू. 6 महिन्यापूर्वी तुम्ही घरात बसून लाडू खात होता आणि आता बरं तुम्हाला गोड वाटतं का आता विरोध करायला? तुम्ही कुठल्या संघटनेत कामं केली? माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही किती आंदोलनं केली? तुम्ही हे सांगा ना. आणि तुम्ही अजित पवारला सांगता की तुम्ही अजित पवारने वाटोळं केलं, ह्यांनी वाटोळं केलं. कुणी वाटोळं केलं? बरं ठीक आहे, आलं स्पेसिफिक. शेतकऱ्यांसाठी काय केलं? ऐका, 1 मिनिट सांगतो तुम्हाला. आज तुम्ही दुधाचे दर बघा, आज तुम्ही ऊसाचे दर बघा. अरे काय बोलता राव? हा, दुधाचा दर ईदच्या दिवशी 60 रुपये पर लिटर होता, आज 24 रुपये पर लिटर आहे. तुमच्या जनावरांच्या बाजारात मी जाऊन आलो. ऐका, काय परिस्थिती शेतकऱ्याची? तुम्ही बघितलं, आज गेले 2-3 वर्ष झालं पाऊस पडत नाही. ह्याचा आपण थोडं तरी मनाशी हे करा ना. आज विचार करा, तो पुरुष आहे, पुरुष. देव सुद्धा सगळ्या गोष्टी मान्य करू शकत नाही. देव सुद्धा सगळ्याच गोष्टी सुरळीत करू शकत नाही. ती तर मनुष्य देऊन आहे. निसर्गाच्या आवकृपेला राज्य सरकारकडे पर्याय असू शकतात. पर्याय किती देणार? पर्याय देतात ना राज्य सरकार. पर्याय नेहमी देतात दादा. त्याला पर्यायाचा मार्ग काढून त्याचा मार्ग. दुधाचे भाव वाढले, वाढतात, कमी होतात, शेवटी अनुदान देतात ना. आता जे त्यांनी आरोप केला का नाही दुधाच्या विषयी, त्यांचा अभ्यास कमी आहे. 1 महिन्यापूर्वी दादांनी 1 लिटरला 5 रुपयाचा अनुदान वाढवून दिलेला आहे. आणि मला तर असं वाटतं ही तुतारीची बिटे म्हणून काम करते. 3 शेतकरी दिसतात तिथं. दादांनी शेतकऱ्यासाठी जे काम केलेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे? इतर तालुक्याची परिस्थिती बघा, बारामतीची परिस्थिती बघा. ठीक आहे, सुपासारख्या भागात पाण्याची अडचणी पूर्वी बसताय. आणि दादा राजकारणात 9 वाजता आलेले, त्यापूर्वी पवार साहेब होते, 4 वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळेस पाण्याचा प्रश्न सोडवला का? नाही सोडवला. तुम्ही वारंवार म्हणताय शरद पवारांनी काहीच केलं नाही. पवार साहेबांनी त्यांच्या काळात काम केलेलं आहे, कोण नाकाशोध करत नाही. पण जे काम बारामतीकरांसाठी व्हायला पाहिजे दादांनी केलं. हे म्हणतात दादा शिरसाईचा प्रश्न तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. हे म्हणतात 4 पिढ्या बर्बाद केल्या पवार साहेबांनी. बरोबर आहे त्यांचं, हे म्हणतात. बरोबर आहे ना? तुम्ही मान्य करता? मान्य करतो आम्ही. तुम्हाला सांगतो, आता जे प्रश्न लिहिला सुप्याचा पाण्याचा, तर तिथं जाणार शिरसाईचे कायमचे ऐका की
त्या भागातले कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी जाना शिरसाईला लाईटच्या सोलरची योजना आणलेली आहे आणि आता कायमस्वरूपी लाईटचे ते प्रश्न तिथं मिटून त्या भागाला कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे. हे फक्त आदरणीय अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. त्यामुळं हे जे आरोप करतात ना शेतकरी संघटना, हे फक्त बिनबुडाचे आरोप करतात. गेल्या महिन्यात 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. बर मला एक सांगा, बारामतीत विकास दिसतो, पुरंदर मध्ये दिसत नाही, खडकवासला मध्ये दिसत नाही, दौंड मध्ये दिसत नाही, का दिसत नाही? इथून पाठीमागं बारामतीमध्ये बारामतीकरांनी अजितदादांना एक हाती सत्ता दिलेली आहे. जिल्हा परिषद असेल, या सगळ्या सदस्य बॉडीवर सगळे दादांच्या विचाराची माणसं निवडून दिलेली आहेत. इथून पाठीमागे तिकडे दादांच्या विचाराची माणसं नव्हती, आमदार सुद्धा दादांच्या विचाराचे नाहीयेत. आता पूर्ण मतदार लोकसभा मतदारसंघ दादांच्या विचाराचा होणार आहे. इथून नंतरचा जो विकास असेल तो दादांच्या विचाराच्या दृष्टीने केलेला असणार आहे. आणि इथून नंतरचा जो विकास आहे, सासवड असेल, पुरंदर असेल, दौंड असेल, ह्या सगळ्या भागात दादा स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन आणि वहिनींच्या माध्यमातून, यापूर्वी लक्ष नाही दिलं त्यांनी, यापूर्वी पण लक्ष दिलेलं आहे. पण दादा बारामती मतदारसंघाचे आमदार म्हणून आता काम पाहत आहेत. त्यांच्या काळात त्या काळात त्यांनी बारामतीमध्ये निधी आणायचं पूर्णपणे काम केलेलं आहे. पण इतर भागात सुद्धा निधी दिलेला आहे. पण बारामतीमध्ये जशी एक हाती सत्ता त्या नगरपालिकेपासून सगळ्या ठिकाणी आहे, तशी बाकीच्या ठिकाणी नाहीये. बरं ठीक आहे. मला तुम्हाला विचारायचंय, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना झालेला विकास न झालेला विकास या मुद्द्याला घेऊन उमेदवाराचा प्रचार करणं अवघड जातंय का? काय गोंधळ करण्यापेक्षा मला वाटतं मुद्द्यावर चर्चा करावी आणि जरा शांतपणे आपण चर्चा करू. तुम्ही पण वेळ देत आहात. तर आज आपण या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे काकांनी 3 विषय यांनी ठिकाणी उचललेले आहेत. एक राम मंदिराचा मुद्दा आहे, एक धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे आणि या ठिकाणी केलेला विकास कुणी केलेला आहे. आणि या ठिकाणी सांगायला वाटेल, पालखी मार्ग हा केंद्र शासनाची योजना आहे, वयश्री ही केंद्र शासनाची योजना आहे, मेडिकल कॉलेज ही केंद्र शासनाची योजना आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात, ती केंद्र शासनाची योजना आहे, केंद्र शासनाची. आणि जे राम मंदिर बांधलेलं आहे, त्यामधून 50,000 कोटीचा व्यवसाय या ठिकाणी मिळालेला आहे. आणि जे आदिवासींना मिळालं ते धनगर समाजाला मिळेल, याची या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली, ते लागू केलेले. सगळ्यात महत्वाचा विषय कालच झालेला असा आहे की जे 23 गावच्या पाण्याचा विषय आहे, ते मुळशी धरणातून पाणी ह्या ठिकाणी बारामतीला आणायचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि थोड्याच दिवसात या ठिकाणी बारामतीला मुळशी धरणातून पाणी या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे बारामतीचा विकास आज जर आपण सुनेत्राताईंना मतदान केलं तर ते बोटवर करून पुन्हा पंतप्रधान मोदींना करणार आहेत. आणि मोदी हे आज आपली देशाची 11व्या नंबरवरून आपण आज 3ऱ्या नंबरवर भारताची महासत्ता म्हणून झालेला आहे. भारत हा विकसित राष्ट्र बनत आहे आणि आज सुद्धा जगामध्ये आपला झेंडा उंचवत आहे. त्यालाच मतदान करण्यासाठी आपल्याला सुनेत्राताईंना. ठीक आहे, येतो ताई तुमच्याकडे, तुम्हाला संधी दिली मी. हा बोला साहेब. काय माहितीये का, आजपर्यंत सर्वसामान्य जनतेचा विचार कुणी सुद्धा केलेला नाही. ह्यांनी फक्त ह्यांची घराणेशाही चालवली. लक्षात ठेवा, सर्वसामान्य माणसाला पण खासदार व्हायचं असतं, सर्वसामान्य माणसाला पण अक्कल असती. ही काही सगळी अक्कल शून्य माणसं नाहीत. लक्षात आलं का? तुम्ही आता काय करताय माहितीये का, सुप्रिया सुळे, सुनेत्रा वहिनी, अजित पवार आणि शरद पवार काय ह्यांच्याच घराणे भोवती काय ह्यांच्या पोराची बारशी करता का पाहण्यात आता? आमचा आम्ही कल्याण वाघमोड्यांचा फॉर्म भरलाय आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, हे आम्हाला ठामपणे माहिती आहे. आज मला एक सांगा, 2014चा आलेख बघा. 2014ला जी लोक कर्जबाजारी होती त्याच्यापेक्षा डबल आलेख झालाय कर्जबाजारीपणाचा. तुम्ही बघा ना.